बाळासाहेबांची जन्मशताब्दी आणि यानिमित्त नुकतंच मंत्रालयामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर बाळासाहेबांच्या पुतळ्याला सुद्धा आदरांजली वाहण्यासाठी मंत्री उदय सामंत आणि एकनाथ शिंदे आपल्याला पाहायला मिळतात। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि बाळासाहेबांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि समाजामध्ये समाजकारणामध्ये म्हणूया तितकाच प्रभावी पाहायला मिळतो। आणि त्याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी असू देत, विरोधक असू देत, कुणीही असू देत, राजकीय नेता बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक नेता आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते, आदरांजली देण्यासाठी। ही थेट दृश्य आपण पाहतोय। अगोदर मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं, आदरांजली वाहिली आणि त्यानंतर आता बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलेलं आहे, भाषण केलेलं आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जावं असं प्रत्येक वक्तव्य त्यांनी प्रत्येक वेळी करताना आपण पाहिलेलं आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंचं बाळासाहेबांना अभिवादन पाहायला मिळतं। हे थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतो। नुकतंच त्यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे, आदरांजली वाहिलेली आहे आणि खालून जर आपल्याला आवाज येत असेल तर समर्थकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मोठमोठ्या घोषणाबाजी सुद्धा ऐकू येत आहेत। बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांना नुकतंच अभिवादन केलेलं आहे। त्यांनी काही वेळापूर्वी मंत्रालयामध्ये सुद्धा जाऊन बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं, आदरांजली वाहिली आणि आता नुकतंच पुतळ्याला सुद्धा पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिलेली आहे। यावेळी कार्यकर्त्यांकडून, समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी पाहायला मिळते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्या कार्यक्रमाला राज ठाकरे सुद्धा उपस्थित असतील, त्या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। मात्र ही ताजी दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बाळासाहेबांच्या पुतळ्याला येऊन अभिवादन केलेलं आहे, आदरांजली वाहिलेली आहे। जसं मगाशी मी म्हणत होते, जेव्हा जेव्हा शिंदे भाषण करतात, बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आपण पुढे घेऊन जातोय, हे वाक्य त्यांच्या भाषणामध्ये नेहमी असतं आणि त्यामुळे बाळासाहेबांचेच विचार आम्ही जपत आहोत, बाळासाहेबांचेच विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत। याच विचारांनी ते आपल्या भाषणाला नेहमी सुरुवात करतात। ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय बाळासाहेबांना अभिवादन करतानाची आणि अनेक नेते शिंदेच्या शिवसेनेचे इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। मंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्र्यांसोबत आहेत, प्रताप सरनाईक सुद्धा पाहायला मिळालेत आणि अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, समर्थक यावेळी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। नीलम गोरे या सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा नुकतंच बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। आणि आज जवळजवळ प्रत्येक सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू देत बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असल्याचं पाहायला मिळतंय।